नमस्कार मित्रांनो. जेव्हा आपलं घर घाण होतं तेव्हा आपण काय करतो? ते स्वच्छ करतो. त्यासाठी कुठल्या गोष्टींची मदत होते बरं? मॉप्स, झाडू, पाणी इत्यादींची आपल्याला मदत होते. बऱ्याचदा कम्प्युटरवर काम करत असताना त्याचा स्पीड अचानक कमी होतो. त्याचं काम हवं तसं होत नाही. अशा वेळी आपल्याला कम्प्युटरही क्लीन करावा लागतो. पण तो क्लीन करण्यासाठी आपण मॉप किंवा झाडू वापरतो का? नाही, आपण त्यासाठी डस्टर वापरतो. पण कम्प्युटर आतूनच काम करत नसेल तर? अशा वेळी आपल्याला सॉफ्टवेअरची मदत लागते. जसं घर स्वच्छ करण्यासाठी मॉप आणि झाडूची लागते. तर हे क्लिनिंग करण्यासाठी आपल्याला कुठलं सॉफ्टवेअर मदत करतं? युटिलिटीज सॉफ्टवेअर प्रोग्राम्स असतात ज्या कम्प्युटर सिस्टीम मेंटेन आणि मॅनेज करण्यासाठी मदत करतात. ते टास्क परफॉर्म करतात, जसं की डिस्क क्लीनअप, अँटीव्हायरस स्कॅनिंग आणि सिस्टीम ऑप्टिमायझेशन. युटिलिटी जणू जादुई झाडू असतो जो कम्प्युटर मधील अनावश्यक गोष्टी काढून टाकतो, अगदी डिस्क क्लीनअप प्रमाणे. हा ढालीसारखं काम करून तुमच्या कम्प्युटरला व्हायरस पासून वाचवतो. अँटीव्हायरस स्कॅनिंग प्रमाणे काम करतो आणि एका मदत करणाऱ्या मित्राप्रमाणे सर्व गोष्टी ऑर्गनाइज करतो, जसं की सिस्टीम ऑप्टिमायझेशन. या टूल्समुळे तुमचा कम्प्युटर राहतो फास्ट, सेफ आणि ऑर्गनाइज्ड. तुम्हाला माहितीये का, युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असंही म्हटलं जातं, कारण ते कम्प्युटर सिस्टीम मॅनेज आणि ऑप्टिमाइज करण्यासाठी वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतात. या सर्व्हिसेसमध्ये पुढील टास्क असतात: युटिलिटीजद्वारे सिस्टीम सिक्युरिटी सुनिश्चित करणे, अनावश्यक फाईल्स काढून टाकणे आणि डेटा ऑर्गनाइज करणे. तर आपण म्हणू शकतो, युटिलिटीज विशिष्ट फंक्शन ऑफर करून सर्व्हिस प्रोग्राम म्हणून काम करतात, ज्यांना एकूण मेंटेनन्स आणि कम्प्युटरचे योग्य रेग्युलेशन केलं जातं. आता मी युटिलिटीज सॉफ्टवेअर प्रोग्राम बद्दल एक्सप्लेन केलंय, त्यामुळे मला ना एक प्रश्न विचारावासा वाटतोय. प्रश्न असा आहे, युटिलिटींना सर्व्हिस प्रोग्राम्स असंही म्हणतात, बरोबर का चूक? युटिलिटी आणि सर्व्हिस प्रोग्राम या टर्म्स आधीच एक्सप्लेन केल्या आहेत. युटिलिटीज म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स असतात ज्या कम्प्युटर सिस्टीम्स मॅनेज आणि मेंटेन करण्यासाठी मदत करतात, टास्क परफॉर्म करतात, जसं की डिस्क क्लीनअप, अँटीव्हायरस स्कॅनिंग आणि सिस्टीम ऑप्टिमायझेशन. सर्व्हिस प्रोग्राम ही टर्म युटिलिटीजसाठी एक दुसरी टर्म म्हणूनही वापरली जाते, कारण ते कम्प्युटर्स किंवा युजर्सना विशिष्ट सर्व्हिसेस देणारे सॉफ्टवेअर टूल्स किंवा ऍप्लिकेशन आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर. तुम्हाला आठवतंय का, आपण MSCIT पुस्तकात इंटरनेट बद्दल डिटेल मध्ये शिकलो होतो, पान नंबर 20 ते 24 मध्ये. त्याच प्रकारे तुम्हाला या टॉपिकचे डिटेल एक्सप्लेनेशन इरा लर्निंग सेशन 5 मध्ये मिळेल. मला आशा आहे या प्रश्नामुळे तुम्हाला हा टॉपिक नीट समजला असेल. असेच काही प्रश्न पुढील सेशन मध्ये सोडवूया.